दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली इशारा पातळी। खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचं संकट। मटण मच्छी मार्केट पाण्याखाली। दापोलीतील मळे सुतारवाडीवर भूस्खलनाचे संकट। डोंगराला 2 किलोमीटर पर्यंत भेगा। नागरिकांना तातडीच्या स्थलांतराच्या सूचना। आमदार भास्करराव जाधवांचा संदेश। शेती सोडू नका, स्वतः कष्ट करून स्वतःच्या शेतातील धान्य खा। पारंपरिक भात लावणीत सहभाग। चिपळूणमध्ये तरुणांचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। सरकारनं मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी, आंदोलकांची मागणी। रत्नागिरी पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम। रस्ता अपघात रोखण्यासाठी अवजड वाहनांवर रिफ्लेक्टर आणि टेल लाईट बाबत मार्गदर्शन। उद्योग मंत्री उदय सामंतांची विविध मुद्द्यावर स्पष्ट भूमिका। भास्कर जाधव रायगड पालकमंत्री पद, महायुतीतील वाद आणि ठाकरे बंधूंवर भाष्य। सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचं संकट गोंगावतंय। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर तर धोक्याची पातळी 7 मीटर आहे। सध्या नदी 5.70 मीटर पातळीवरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। नदीच्या वाढत्या पाण्यामुळे खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मटण मच्छी मार्केट परिसरातील दुकाने पाण्याखाली गेली आहेत। प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। गेल्या अवघ्या 15 दिवसात तिसऱ्यांदा खेड शहरावर पुराचं संकट ओढावलंय। त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि नदीकाठच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मळे सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे मोठे संकट निर्माण झालंय। गावालगतच्या डोंगराला तब्बल 2 किलोमीटर पर्यंत भेगा पडल्याने डोंगर कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते। या भेगा काही ठिकाणी 2 ते 4 फूट खोल असल्याचं प्राथमिक पाहणीत आढळून आलंय। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश दिले। संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता भूवैज्ञानिक तज्ञांच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलं असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाकडून पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातंय। रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अधूनमधून सुरू असलेल्या सरींमुळे संपूर्ण कोकण हिरवाईनं न्हाऊन निघालंय। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील निवळी घाटात सध्या निसर्गाचं मोहक रूप पाहायला मिळतंय। डोंगरावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेला परिसर, धुक्याची चादर आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांचं मन जिंकतंय। दर्याखोऱ्यातील टुमदार घरं आणि विहंगम दृश्यामुळे निवळी घाटाला एक वेगळंच आकर्षण लाभलं असून या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं क्षणभर तेथे थपकत आहेत। राजकारणातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी आज आपल्या मूळ गावी तुरंबव येथे कुटुंबियांसह पारंपरिक पद्धतीनं भात लावणीत सहभाग घेतला। शेतात उतरून त्यांनी प्रत्यक्ष भात लावणी केली। यावेळी महिला शेतकऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक भलरी गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भास्करराव जाधव यांनी देखील या गीतांमध्ये सहभागी होत ग्रामीण संस्कृतीचा आनंद लुटला। यावेळी त्यांनी शेतीचं महत्त्व अधोरेखित करत शेती केली पाहिजे, शेती कधीही सोडू नये, आमच्या वडिलोपार्जित संस्कारांमधून आम्हाला एकच धडा मिळालाय, रेशनिंगचं धान्य खाण्यापेक्षा
स्वतः कष्ट करा, स्वतः शेतात राहा आणि स्वतःच्या हातानं पिकवलेलं धान्य खा, असा संदेश त्यांनी दिला. राजकारणातील मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही शेतीशी असलेलं आपलं नातं कायम जपत भास्करराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत श्रमदान करत भात लावणी केली. त्यांच्या या सहभागामुळे तुरंबव येथील शेतात पारंपरिक ग्रामीण संस्कृती आणि शेतीप्रती असलेल्या जिव्हाळ्याचं दर्शन घडलं. ती केली पाहिजे, शेती सोडू नये. दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांपासून काकांपासून सर्वांनी आम्हाला एक धडा घालून दिलेला आहे की हे रेशनिंगचं धान्य तर मी खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः शेतामध्ये राहा आणि स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या हाताने पिकवलेलं धान्य खा. तर माझा भाऊ तिथं बसला, तो कोपऱ्यावर आहे, तो लास्ट नंबर, तो सगळं गावचं बघतो. पण आम्हाला लागणारं धान्य हे सगळं तो आम्हाला चिपळूणला पुरवतो. आम्ही रेशनिंगचं 1 किलोसुद्धा धान्य आम्ही आणत नाही. आणि मग आपण वडिलांनी त्यावेळेला एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे की जो लावणीला आणि कापणीला येणार नाही त्याला धान्य द्यायचं नाही, आणि जो लावणीला आणि कापणीला येईल त्याला लागेल तेवढं वर्षभर धान्य द्यायचं त्या मुलाला. कारण काय, तर कापणीला आणि लावणीला माणसं कामाला मिळत नाही, कारण प्रत्येकाची शेती असते आणि हंगाम हा महत्त्वाचा असतो. आता सुद्धा आमच्या मुली, सुना, मुलं, नातेवाईक आता सगळे येतीलच दुपारनंतर, सगळे झाडून येतील. यंदा काय झालं आहे, यंदा पावसाचं थोडंसं वरखाली झाल्यामुळं मुलांच्या शिक्षणाचं वगैरे टायमिंग जमलं नाही. त्यापेक्षा या दिवसात आमची मुलं शाळेत वगैरे जाणार नाहीत. मुलं सगळी शेतामध्ये, मुलं, मुली, सुना सगळे. त्यामुळे हे एक पूर्वीपासूनची आम्हाला लागलेली शिस्त आहे आणि त्याचा फायदा पण होतो. अरे भिजू नको. पाऊस पडतो, भिजताय, दरवर्षी वयाचा प्रश्न विचारतो. किती? दरवर्षी वयाचा प्रश्न विचारतो. वयाचं आता काय, आता 69 1 तारखेला पूर्ण होती, 70ावं लागेल 1 तारखेला. त्याला भिजवू नका, अंगावर घ्या. 70ावं लागेल आता 1 तारखेला. पण त्याचा परिणाम काय नाही आहे अजून. माझ्या एकंदरीत क्रयशक्तीवर, इफिशियन्सीवर तसा काही प्रयत्न म्हणजे काही परिणाम नाही. दिवसभर मी काम करू शकतो. आता एक आहे, पूर्वी इतकं काम करावं लागत नाही. धान्य प्रचंड पिकतं, खूप धान्य पिकतं, त्यामुळं कमी शेती करावी लागते. आता काल मला भाऊ सांगत होता की अरे काय करायचं, 3 वर्षापूर्वीचं धान्य घरामध्ये आहे आणि मग ते ठेवायचं, ते किडे पडतात छोटे छोटे, त्याला टोके म्हणतात, टोके. ते फुकट जातं धान्य, आम्ही विकत नाही, काय करायचं, इतकं धान्य पिकतं. पण साहेब, ज्या पद्धतीनं योजनेच्या मार्फत जे धान्य दिलं जातं लोकांना आणि मजुरांचा आजचा प्रश्न, आणि हे खरंच धान्याची गरज आहे एवढं मोफत स्वरूपात देण्याची? असं आहे की कुठलीही गोष्ट मोफत मिळाली तर तिचं मोल राहत नाही. मी कोणाला घेऊ नये ह्याच्या विरोधात नाही, परंतु मोफत कुठलीही गोष्ट, कुठलीही धान्य असं नाही, जर दिली गेली किंवा मिळाली तर त्याचं मोल राहत नाही. कष्ट केले पाहिजे, घाम गाळला पाहिजे, तर त्याचं मोल राहतं, त्याचं महत्त्व कळतं, त्याच्याबद्दलचं प्रेम राहतं आणि आपलेपणा राहतो. हे फुकट तर सगळं मिळालं तर आपलेपणा राहत नाही, उलटी एक असा भाव वाढीच लागतो. दिल्याने तर काय झालं, मेहरबानी केली फुकट दिली तर, असा एक भाव वाढीच लागतो. त्याच्याऐवजी घाम गाळून कमवलेलं चांगलं. साधारण पिकवलेलं असतं ते उगवलं जातं असं म्हणतात. हो, शेतामध्ये पिकवलेलं असतं तर काय ते वेगळं उगवलं तर ते काढून टाकण्याची प्रक्रिया असते. असंच राजकारणामध्ये जिथं पिकवलं गेलंय तिथं काहीतरी उद्ध्वस्त होताना दिसतंय, थोडंसं वेगळं उगवतंय. ह्याच्या बदला वेगळेपणा कसा काढला जाईल, काय वाटतंय? राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नको असलेलं जास्त उगवलेलं आहे. शेतामध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तण म्हणतात, त्याला पाखड म्हणतात, त्याला बीम म्हणतात. ते दिसायला आपल्या भातासारखे दिसतात, पण ते खरं भात नसतं. त्याला उकरून फेकूनच टाकावं लागतं. पण ते जेव्हा उगवतं तेव्हा आपल्याला भात वाटतं आणि मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की हे भात नाही, हे तण आहे, हा पाकड आहे, हे बीम आहे. आणि म्हणून जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते उकरून फेकून टाकलं पाहिजे. शिवसेनेच्या मूळ भात पिकामधला हा फरक कसा स्पष्ट होईल? नाही, आता असं आहे की शिवसेनेला
मला असं वाटतं की मुळामध्ये ओरिजिनल बियाणं शिवसेना नावाचं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच असल्यामुळं लवकरच त्याला चांगली फळं येतील, चांगलं शेत पिकेल असा अंदाज आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता कोकणातून पाठिंबा मिळू लागलाय. चिपळूणमध्ये तरुणांनी शांततापूर्ण आंदोलन करत सरकारनं सोनम वांगचुक यांच्या मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी केली. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ झालेल्या या आंदोलनात सहभागी तरुणांनी हातात बॅनर आणि फलक घेऊन आंदोलनाला जाहीर समर्थन व्यक्त केलं. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. आंदोलन शांततेत पार पडलं असून याकडे नागरिकांचं देखील लक्ष वेधलं गेलं. आम्ही स्वतः विद्यार्थी आहोत, आम्हाला माहिती आहे, आम्ही पण शिक्षण घेतलंय आणि शिक्षण घेताना त्याच्या सीट्स विकल्या जातात किंवा कसे पेपर लीक होतात याचे आम्ही पण शिकार झालेलो आहोत. म्हणजे माझे मित्र असतील किंवा आता हे असतील यांना पण माहिती आहे. आणि कुणी आवाज उचलला की लगेच तो अँटी नॅशनल, लगेच तो चायनाचा एजंट, लगेच कुठल्या ना कुठल्या तरी त्याला शिक्का मारायचा. हे बंद झालं पाहिजे. आपल्याला नागरिक आहोत आपण, आपल्याला आवाज उचलण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने आवाज उचलला पाहिजे आणि ह्याच्यात काहीच चूक नाहीये. हे लोकांना आता कळून चुकलं पाहिजे की उद्या खड्ड्यांसाठी आपण आंदोलन केलं चिपळूणातल्या, तर त्याच्यासाठी पण आपण अँटी नॅशनल बनायचं का? म्हणजे प्रश्नच विचारायचे नाही. हे आपल्याकडूनच कोणतरी पुढे गेलेत ना, आपणच मतदान करून त्यांना पुढे घालवलंय ना, कुठून आकाशात त्यातले आलेले नाहीत. प्रश्न विचारा, एवढंच आहे ह्याच्यातलं. प्रश्न विचारा, अकाउंटेबिलिटी ठेवा. उद्या नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल, तो आपण निवडून दिलाय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मनामध्ये भावना अशी आहे, शिक्षणाचे धिंडवडे ह्या सरकारने ते काढून असं जवळपास 21 होणाऱ्या डॉक्टरांच्या आत्महत्या करण्यास हे सरकार कारणीभूत आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. असल्या शिक्षण मंत्र्यांनी तर ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि या शिक्षण मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या नरेंद्र मोदींचा देखील आम्ही राजीनामा मागतोय या निमित्तानं. कारण कोणत्या प्रकारची दखल न घेणारे हे लोकशाही सरकार चालवत नाही. हे हिटलरपेक्षाही भयंकर हुकुमशाही पद्धतीनं हे सरकार चालत आहे. त्याचा निषेध आम्ही करत आहोत. आणि हा इथला प्रत्येक नागरिक, चिपळूणचा प्रत्येक नागरिक, मी वांगचूक या भावनेने आतापर्यंत होऊन प्रत्येक गावागावात, प्रत्येक वाडीवाडीत उभा आहे. आंदोलन फक्त आज सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत उभा राहायचा माझा मुद्दा आहे. आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा द्यायचा मुद्दा आहे. त्यांच्या भूमिकेचा पाठिंबा द्यायचा मुद्दा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार आणि ऑपरेशन TAPE फॉर सेफ या विशेष रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अवजड वाहन चालक आणि वाहन मालकांना रस्ता सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यात येत आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या पथकाने रिफ्लेक्टर टेल लाईटचं महत्त्व, रात्रीच्या वेळी घ्यायची खबरदारी तसेच रिफ्लेक्टर योग्य पद्धतीनं बसवण्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केलं. वाहनांवरील सुरक्षा साधने सुस्थितीत ठेवून वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहनही यावेळी रत्नागिरी पोलीस दलाने वाहन चालक आणि वाहन मालकांना केलं. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा मनश्री पुरस्कार नुकताच ज्योती रामदास कदम यांना जाहीर झाला असून त्यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत कोकणवासियांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिलाय. गेल्या 6 वर्षाच्या अथक परिश्रमातून त्यांनी 105 एकरावर हरित प्रकल्प साकारत तब्बल 70,000 वृक्षांची लागवड केली. या प्रकल्पामध्ये आंबा, काजू, रक्तचंदन, कापूर तसेच विविध दुर्मिळ औषधी वनस्पतींचा समावेश असून भविष्यात आणखी दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून हा परिसर जैवविविधतेनं समृद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. वनश्री पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा गौरव असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. वाढती जंगलतोड थांबवणं, वनव्यापासून झाडांचं संरक्षण करणं आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
कोकणातील शेतकरी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, तसेच पारंपरिक शेतीबरोबर उपयुक्त आणि औषधी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावं, असं आवाहन ज्योती रामदास कदम यांनी केलं. राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. किती झाडांची लागवड झालेली आहे आणि किती क्षेत्रफळ तुम्ही लागवड किती कालावधीत केली? आम्ही आता बहुतेक आम्हाला 6 वर्ष झाली. आम्ही हे प्रोजेक्ट आम्ही जमीन घेतली होती आम्ही बहुतेक 90मध्ये, पण भाईंना वेळ नसल्यामुळे तो डेव्हलप करता आलं नाही. पण हल्ली 6 वर्षात आम्ही हे सगळं आता डेव्हलप करतोय. म्हणजे तेव्हापासून झाडांची लागवड चालू केली आम्ही. किती जागा आहे? ही जागा बहुतेक 105 एकर आहे. कोणकोणत्या झाडांची लागवड केली आणि कितीच्या संख्येने? कितीच्या संख्येने बहुतेक काजू आहेत 5000च्या आणि रक्तचंदन जे आहे ते आपलं 6000वर आहे. ते सगळी डिटेल आहे माझ्याकडे, ते तुम्हाला पाहिजे असेल तर द्यायला. आणि शीसम आहे, साग आहे, आंबे आहे. आंबे सगळ्या प्रकारचे आहेत. केसर आंबा आहे, आपला हापूस आंबा आहे, केळी आहेत, सगळं म्हणजे सुपारी, नारळ, जेवढे खाली जिथे पाण्याचा भाग आहे तिथे आम्ही सुपारी, नारळ केलंय. आणि वरच्या बाजूला जर जास्त करून काजू जास्त आपल्या इकडे लागवड एकूण संख्या आहे. किती? एकूण संख्या बहुतेक 60,000 आहे सगळ्या एरियामध्ये. सगळ्या प्रकार म्हणजे कापूर आहे, त्याच्यामध्ये अगरवूद आहे, धूप आहे. हे म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण झाडंही आहेत आपल्याकडे. कल्पना कशी सुचली तुम्हाला झाडांची लागवड झाडांची ही पहिल्यापासून आवड होतीच मला. म्हणजे असं घरापासून सुरुवात म्हणतात तसं केलेली होती. जागा असल्यामुळे म्हणजे भरपूर पण घरातले सपोर्ट असल्यामुळे, भाईंचा सपोर्ट असल्यामुळे एवढी मोठी लागवड आम्ही करू शकतो. आता जर बघितलं तर जंगलांची तोड ही मोठ्या प्रमाणात हा, ते जरा फार त्रास होतो. म्हणजे जंगल तोड लोकांनी पण झाडं लावा, जगवा आणि म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या इथे उपयोग येईल असं आपल्याला करायला पाहिजे. पण जंगलतोड फार आपल्याकडे होते आहे, ही नाही झाली पाहिजे. अजून किती झाडं लावायचं तुमचं असं उद्दिष्ट काय ठरवलंय? झालं आता इथे तर मला तर पूर्ण होत आलंय उद्दिष्ट आमचं. थोडं बाकी आहे, पण आता त्याच्यामध्ये आम्ही औषधी वनस्पतींचा एक मोठा वेगळा पार्ट करतोय. त्याच्यामध्ये अगदी दुर्मिळच्या दुर्मिळ झाडं आम्ही औषधाचा तो एक भाग म्हणून बाकी झाडं लावली जातात, शासनाकडून सुद्धा लावली जातात, परंतु त्याच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये काय संदेश द्याल? हां, संवर्धन हे आपल्याकडे नाहीच होत आहे झाडांचं. मला वाटतं प्रत्येक कुटुंबाने किंवा प्रत्येक घरातल्या जी माणसं असतात त्यांनी झाडं जे लावताना ती झाडं तुम्ही जगवा. आणि त्या झाडांचं खरोखर जगवलं तरच तुमच्या पुढच्या पिढीला ती उपयोगाला येतील. कारण आता वडबीड आता एवढे आपल्या जे रस्ते बांधून तेवढे 500-600 वर्षाचे आपले वडबीड तोडले जातात आहेत. ती पण झाडं जरा लावून आत्ता जरी लावली तरी पुढच्या पिढीला आपले ते होऊन जाईल आपलं. म्हणजे शासनाचा पुरस्कार जो वनश्री पुरस्कार मिळाला, काय भावना आहे तुमच्या? भावना खूपच छान आहे. कारण मला जी आवड आहे त्याच्यामध्येच मला हे मिळाल्यामुळे मला खूप खूप म्हणजे आनंद झालेला आहे. आणि मी शासनाचे पण आभार मानते मला हे योग्य ते समजल्यामुळे. बाकी यंग जनरेशन पण आता झाडं लावण्यामध्ये खूप सक्रिय झालेली आहे. त्यांना कशा प्रकारे एक आव्हान कराल, कशा प्रकारे त्यांना एक साथ घालाल की सगळ्यांनी पुढे येऊन झाडं लावली पाहिजे आणि सर्वात मोठे झाडं जगवली पाहिजे, त्याबद्दल काय भावना लोकांना? हो, सगळ्या यंगस्टरनी तर केलंच पाहिजे. झाडं त्यांच्या पुढेच हे चालू शकतं. कारण आपल्या लोकांचे कसे आंबा, काजू याच्यावरच आपण पुढे होतो. दुसऱ्या मुलाने म्हणजे जे मुलांनी जी आता लागवड करावी ती औषध वनस्पती जे आपण घरांच्या गरजांमुळे जे आपण वनस्पती वापरतो, जे धूप आणतोय आपण, कसं धूप आहे आपल्याला माहित नाहीये. ते तुम्ही तशा प्रकारची झाडं लावा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीनं ते सगळं कळेल. म्हणजे हे वस्तू ह्याच्यापासून बनते म्हणून. आज अनेक अशी झाडं आहेत जी धूप असेल, कापूर असेल, शिसा असेल अशी झाडं लावलेली आहेत. काय चॅलेंजिंग आहे आपल्या कोकणामधल्या मातीमध्ये आणि ही झाडं लावताना काय चॅलेंज? चॅलेंजिंग तर आहेच. कारण ह्या झाडांची जोपासना करणं हे फार महत्वाचं असतं. कारण जे आपल्याकडे एक महत्वाचा प्रश्न म्हणजे वनवा हे प्रकार फार असतो. त्याच्यासाठी खूप आपल्याला ते बघायला लागतं झाडं. त्याच्यापासून वाचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं मी समजते. दापोली प्राथमिक आरोग्य मंदिर उंबरले येथे आयोजित करण्यात आलेलं कॉम्प्रेसिव्ह प्रायमरी हेल्थ केअर प्रशिक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं. सदर प्रशिक्षण शिबिरात उंबरले आरोग्य केंद्राचे जन आरोग्य समिती अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश तलाठी, डॉक्टर सुबोध गुरव तसेच CPHC जिल्हा वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक डॉक्टर शरण काचोळे,
डॉक्टर नगमा बलबले, मंगेश जगदम, वीणा शिरगावकर, साधना झोरे, विशाल लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती या प्रशिक्षणाला लाभली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक श्री कोटेकर यांनी केलं. प्रशिक्षणादरम्यान CPSC आंतरविरोधात 13 आरोग्य सेवा रुग्णसेवेचा गुणवत्ता आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. सहभागी आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक अशा सेविका यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी आरोग्य केंद्रातील सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड आयोजित विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील गळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, कोकण विभाग प्रमुख रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश भांगणे, माजी अध्यक्ष अजित भोसले, माजी उपाध्यक्ष संजय सुर्वे, मोहाने हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नारकल, जिल्हा कार्यालय चिटणीस मुकुंद वाझे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, PDS, मंथन 10वी 12वी, JEE, नीट, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शिक्षकांचे पाल्य आणि 300 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, कला, क्रीडा या क्षेत्रामधील गुणवंत शिक्षक, नूतन केंद्र प्रमुख आदी गुणवंत शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नरेश ठोंबरे यांनी केलं. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केलं, तर आभार सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, नवनीत गडशी, अनिल यादव, शैलेश पराळकर तसेच इतर समिती सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश बिल्लार यांचा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मान करण्यात आलाय. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत गणेश बिल्लार यांनी समाजसेवा, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे हॉलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा सन्मान समाजातील सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त करत समाजहितासाठी यापुढे देखील अधिक जोमानं कार्यरत राहण्याचा निर्धार गणेश बिल्लार यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येते. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त आषाढी पायी वारी दरम्यान लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे फलटण येथे वारकऱ्यांसाठी विविध सेवा कार्य उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रमुख लायन विनोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सेवा कार्यात वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, चिक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू तसेच इतर खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं. लायन शंकर पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. या सेवा कार्यासाठी अध्यक्ष लायन अविनाश दळवी यांनी पाण्याच्या बाटल्यांचं सहकार्य केलं. लायन विवेक कदम यांनी चिक्की आणि राजगिरा लाडू उपलब्ध करून दिले, तर माजी अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर यांनी शेंगदाणा लाडूचं सहकार्य केलं. तसेच आरोग्य शिबिरासाठी आवश्यक औषधांसाठी लायन डॉक्टर मरकंड, लायन माणिक लोहार, महेंद्र शिरगावकर आणि शंकर पार्टे यांनी आर्थिक सहकार्य केलं. या सेवा कार्यादरम्यान लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शाह कासवा, VDG2 लायन मंगेश जोशी यांनी भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं. तसेच फलटण येथे या सेवा कार्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या
स्थानिक लायन्स क्लब फलटण पदाधिकाऱ्यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभलं. जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर कठीण ध्येय गाठता येतं हे रत्नागिरीच्या एका सामान्य कुटुंबातील मुलानं सिद्ध केलं. राजापूर तालुक्यातील पडवे येथील रहिवासी असलेल्या भावेश सुरेश चव्हाण यांनी नीट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत देशात रत्नागिरीचं नाव उंचावलं. नीट 2026 परीक्षेत 666 गुण मिळवत त्याने ST प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावला. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही भावेशने आपल्या ध्येयाप्रती कधीही तडजोड केली नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीत परीक्षेची काठिण्य पातळी ओलांडत भावेशनं मिळवलेलं हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे. तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली, जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता. 10वी नंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला. शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला. कधी कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, मग टेन्शन यायचं. तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला. मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली. मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग नीटमध्ये 666 पाडले. काल तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कसं वाटलेलं? मला काल जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खूपच आनंद झाला आणि माझे पॅरेंट्स पण खूप खुश होते. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. दिशा समितीच्या बैठकीचं निमंत्रण भास्कर जाधव यांना उशिरा मिळालं असेल तर पालकमंत्री म्हणून त्यात लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील वादावर बोलताना महायुतीमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशीच नेत्यांकडून अपेक्षा असल्याचं सांगत ते म्हणाले, मी मराठी भाषेचा मंत्री असलो तरी काही शब्द मला समजत नाही असे म्हणत त्यांनी या वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. बाळ माने यांच्या निवडणूक माघारीच्या मुद्द्यावर महेंद्र दळवी यांच्या कन्येचा अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत आपण नव्हतो, तसेच इतर उमेदवारांच्या माघारीशी देखील आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या मतदारसंघातील निर्णयाबाबत आपल्याशी चर्चा व्हायला हवी होती असंही त्यांनी नमूद केलं. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले, सुनील तटकरे आणि आपण समन्वयानं निर्णय घेण्याचं ठरवल्याचं सांगत भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे बंधूंच्या दिल्ली आंदोलनाच्या पाठिंब्यावर मिश्किल टोला लगावत आंदोलन दिल्लीत आणि पाठिंबा मुंबईत यातूनच सर्व काही स्पष्ट होतं असे सामंत म्हणाले. रमेश म्हात्रे प्रकरणात शासनानं 100% कारवाई केल्याचा दावा करत डॉक्टरांवरील हल्ल्याचं कोणतंही समर्थन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल असंही सांगितलं. याशिवाय धनगर प्रकरणावर पोलीस तपास सुरू असल्याने भाष्य टाळलं. मतदार पुनर्निरीक्षण यादीवर विरोधकांवर टीका केली आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भात
कोणाच्याही आर्थिक परिस्थितीवरून टीका करू नये असा सल्ला देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला. समितीची बैठक झाली आणि त्यानंतर मिळालेली लिंक सुद्धा आता दिशा समितीची मिटिंग पालकमंत्री म्हणून काही मी लावत नाही. दिशा समितीचे जे अध्यक्ष असतात त्याची मिटिंग लावतात, त्याची निमंत्रणं जिल्हा कार्यालयात देतात. परंतु दिशा समितीचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा काय आहे, तर दिशा समिती म्हणजे जिल्ह्यामध्ये असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कीम आहेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये जर काही पूर्तता करायची असेल तर ती दिल्लीमधनं करून घ्यावी, हा त्याचा खऱ्या अर्थानं कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधनं डीपीसीची कामं मंजूर होत नाहीत, आमदार निधी हे त्या दिशा समितीला अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी म्हटलं की तटकरे साहेब हे आम्हाला देखील सिनियर आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे तुमचा पण ड्यू रिस्पेक्ट, पण ते दिशा समितीला कृषी विभागानं तिथं काय केलं हे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगतं असं मला वाटतं. प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंच पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, हीच भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते. आणि त्याच्यामध्ये भास्करराव जाधवांना जर उशिरा मिळालेलं असेल तर मी देखील पालकमंत्री म्हणून त्याच्यात लक्ष घालेन ना, तो अधिकार मला देखील आहे. सर, कोकणातील महायुतीतले दोन महत्वाचे नेते सुनील तटकरे आणि रामेश्वर कदम यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी चालू आहे. त्याची म्हणजे काल सुद्धा त्यांनी टीका केली होती रामेश्वरनी, त्याला प्रत्युत्तर देखील तटकरे साहेबांनी दिली. शिंदे साहेबांकडे याबाबत मी त्यांना सांगणार आहे असं देखील तटकरे त्यांच्या बाईटमध्ये म्हणालेले आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय विचारलं की कोकणातले दोन नेते, बरोबर आहे, ते नेते असल्यामुळं ते त्यांच्या वक्तव्यावर मला काहीच बोलायचं नाही. मी एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत. त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळं आता कोण काय बोललंय, आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. त्याच्यामुळं दोन सिनियर नेत्यांनी एकमेकावर आरोप करायचे कितपत योग्य वाटतं सध्याच्या युगामध्ये? ह्याचं उत्तर दिलं नाही. आपण पण एक नेते असं आपण त्यांना बोलू शकता की नाही? मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पण नाही. ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचंय, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचे, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय. मला या वादामध्ये पडायचं नाही. दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित असलेलं ते करतील एवढी माझी अपेक्षा आहे. त्या संदर्भात तटकरेंना विचारणा केली असता ते म्हणाले की उदय सामंतांचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहेत. त्याला माझा काय संबंध? की ज्या दिवशी उमेदवार जो भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला गुलाल उधळला जाईल. ते म्हणाले की मी पुन्हा एकदा स्पष्ट पद्धतीनं सांगतो, महेंद्र दळवी साहेबांच्या मुलीने कन्येनं जो फॉर्म भरलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे घेण्यामध्ये यशस्वी झालो. पण जे सन्माननीय उमेदवार इथनं मागे गेले त्यांचा माझा काडीमात्रही संबंध नाही. आणि मी आजही सांगतो की त्यांना मागे जायची गरज नव्हती, ते 15-20 मतामध्ये राहिले असते. त्याच्यामुळे एवढी एफर्ट्स त्यांच्यावर कुणी घेतले मला माहीत नाही, आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नव्हतो हे मी स्पष्ट पद्धतीने सांगतो. हे पण आम्ही त्यांना विचारलं की सामंतांनी सांगितलं की घेतलं माघार घेऊन त्यांना फार मोठं म्हटलं महत्व देण्याची गरज नव्हती, त्यांनी मागे घेतली त्यांना. ते म्हणाले मी काही ते ऐकलं नाही की वाचलं नाही. मी आज परत सांगतो ना, पुन्हा एकदा मी सांगतो, तटकरे साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. ते पालकमंत्री असतानाच आम्ही राजकीय कारकीर्द करायचो. पण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे, ही स्वराज्य संस्थेची निवडणूक करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा झाली. मी त्या बैठकीला होतो. या सगळ्या चर्चांती महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येनं फॉर्म जो मागे घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी हा फॉर्म मागे घेतला गेला. पण तो फॉर्म त्या दिवशी मागे घ्यायला घाई का होती हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच्यामुळं इथल्या उमेदवारानं जो फॉर्म मागे घेतला त्याच्याशी माझा सुतरामाही संबंध नाही. आणि मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या मतदारसंघातला एखादा असा फॉर्म मागे घेत असताना मला विचारलं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा केली गेली पाहिजे होती. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन होतो. म्हणजे मी काय महायुतीच्या विरोधात काय करणार नाही, पण एखादा उमेदवार बिनविरोध करत असताना मला सांगितलं असतं, मी काय नको म्हटलं असतं. पण ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 5 वेळा मला मतदान केलं,
5 वेळा माझ्यासाठी अहोरात मेहनत घेतली. त्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे ना. उद्या मी आमदार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब ती सिस्टीम उरकून घ्यायची हे मला काहीच माहित नव्हतं. आणि मी आजही मी रेकॉर्डवर सांगितलं तुमच्या, पण हे पण सांगितलं की तटकरे साहेबांबद्दल नितांत मला आदर आहे, परंतु ह्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो आणि मला कोणी घेतलं पण नाही. ते का घेतलं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला ते माहित नाही. मला एवढीच माहिती होती, त्यांना मॅजेस्टिक कस्टडी झाली होती, त्यांना पोलीस कस्टडी झाली होती, त्याच्यानंतर जामीन झाला हे पण मला माहित नाही. काय कोर्टाच्या जे काय आदेश असतील त्या पद्धतीने होईल ना. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला. उद्या संपर्क पुकारला होता वैद्यकीय राज्यातल्या सगळ्या डॉक्टर्सनी, पण तो जामीन फेटाळला, रद्द केला वरती मुंबई हायकोर्टाने. मला ते माहित नाही. त्याच्यामुळे आताच बोलता बोलता म्हटलं की रायगडच्या पालकमंत्र्यांच्या बैठक संदर्भामध्ये आपली बैठक झाली असं म्हणतात. झालीच ना. पण मग आता नेमकं भरतशेठ गोगावले मी भरतशेठ गोगावले साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांची माझ्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी समन्वयानं आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली. आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे. आता नेमका चेंडू कोणाच्या कोर्टात आहे? आता तिला सुटेल काय? नाही, याच्यामध्ये निर्णय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, इकडे देवेंद्रजी आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या तिघांनी मिळून घ्यायचा आहे निर्णय. युबीटीच्या नाही, कोणाबरोबर करणार? युबीटी बरोबर. मी सांगितलं ना दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिचा निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेंनी 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. पालकमंत्री पदावर तडजोड होती, म्हणजे जर तटकरेंची निवडणूक बिनविरोध झाली तर तर बिनविरोध पालकमंत्री जागा सोडण्याचा विषय बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघा आमची मतं किती होती, सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार ह्याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्याच्यामध्ये कुठं काय. पण सर आता डिले का होतो त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाच्या विषयावर? पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. नाही, एखाद्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास सुरू आहे, एखाद्या गुन्ह्याबाबत FIR दाखल झालेले आहेत. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य ना, त्याच्यामध्ये कोणी जरी असले, कारण शेवटी FIR दाखल झाले तशी माहिती माझ्याकडे आहे. तिरंगी लढत झाली असते, तटकरे, दळवींची कन्या आणि बाळ, काय निकाल झाला तुम्हीच सांगा ना. माझ्या तोंडातनं वदवून घेऊन ब्रेकिंग करण्यापेक्षा तुम्हीच सांगा. तर दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र येतात. दिल्लीला पाठिंबा कुठं? मुंबईत ना. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा, पण आंदोलन दिल्लीत आणि पाठिंबा मुंबईत ना. तर मुंबईत ना थोडा मोठा पाठिंबा आहे. ठीक आहे, ह्याच्यातनंच कळलं ना. आंदोलन दिल्लीला, पाठिंबा इकडून. आणि बरं किती दिवसानंतर? 22-25 दिवस झाले असतील ना. 22-25 दिवस झाले.
तर रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काय पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे. शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही. आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टरांना की शेवटी डॉक्टर हा असा घटक आहे की ठीक आहे, त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही, पण त्यांच्या हातनं अनेक जीव वाचत असतात आणि अशा संपातनं काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला देखील सगळ्या डॉक्टर लोकांना विनंती करायची आहे की शासनानं पूर्ण कारवाई करण्याचा त्या म्हात्रेंवर निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं असा आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये. ते कार्यालयामध्ये बोलवत आहेत नागरिकांना, तर कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसत नाहीये, पण राज्यातील अनेक भागामध्ये दिसतंय आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी जी प्रोसेस आहे ती पूर्ण करतात. तुम्ही मंत्री आहात, यावरती काही नाही, ह्याच्यावर माझा का विश्वास नाही तुम्हाला सांगतो. कारण BLA म्हणजे पक्षाचे जे BLA करायचे आहेत SIR मध्ये, ते प्रत्येक पक्षाला मुभा दिलेली आहे ना करायला. आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त BLA कोणाचे आहेत तर शिवसेना पक्षाचे आहेत. 2 नंबरला BLA कोणाचे आहेत? भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी आता कुठच्या पक्षाची नावं घेत नाही, त्यांचा सिंगल पण BLA नाही. ते तक्रार करण्याशिवाय पलीकडे काय करणार आहे? सत्ताधारी जे BLA आहेत ते बोलवतात पक्षाच्या कार्यालयामध्ये लोकांना. आणि मुद्दा असा आहे, माझं म्हणणं त्याच्या पलीकडचं आहे. जर स्वतःची राजकीय ताकद आहे मग त्यांनी BLA द्यावेत ना. BLA ही जी सिस्टीम आहे ती BLO काही जर वेगळं करत असतील तर त्यांना जाब विचारण्यासाठीचीच आहे किंवा मदत करण्यासाठीचीच आहे. आता ज्यांच्या पक्षाचं अस्तित्व नाही, जे BLA देऊ शकत नाही, ते ह्या सगळ्या तक्रारी करतायत. आणि एखाद्या कार्यालय इथं झालं असेल तर त्याचा क्रायटेरिया आपण पूर्ण महाराष्ट्राला लागू शकत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 67% मॅपिंग झालं. बरोबर आहे. रत्नागिरी मतदारसंघातली MIDC जर आपण बघितली, MIDC मध्ये गेले 5 टर्म फक्त 58% मतदान होतं. पण काल ज्यावेळी आम्ही SIRच्या बाबतीमध्ये BLNची मिटिंग घेतली आणि BLOना फोन लावला तर त्यातली 30% लोक हे स्थलांतरित झालेली आहेत MIDCचे कर्मचारी असल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हा SIR झाल्यानंतर मिरजोळ्याच्या त्या बूथवर जे मतदान होईल ते 92-95% मतदान होणार. आम्ही जसं पर्टिक्युलरली SIR मध्ये आमच्या आता माझ्या विधानसभा मतदारसंघाचे BLA1 हे महेश महाप आहे, बरोबर आहे. आणि आमच्या 352च्या अगेन्स्ट आम्ही 750 BLA केलेले आहेत. आम्हाला मतदारांची काळजी, आमची काळजी नाही. बरं, काल कोणीतरी मला सांगितलं काही ठिकाणी विकास कामावर काही कुठची एक वाडी होती म्हणून आम्ही मतदार यादीत नाव घालणार नाही म्हणून सांगितलं. मी स्वतः त्यांना कन्व्हिन्स केलं, बाबा मतदान करू नका, मतदान आम्हाला घालू नका, पण मतदार यादीत तर नाव आणा. त्याच्यामुळे SIR मध्ये कुठं जर असं होत असेल चौकशी करतील ना. पण मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगडमध्ये असं काय होत नाही. उलट जे BLO आजारी आहेत त्यांची आम्ही यादी बनवली. विचारायचं, बंड्या शेठ पण आहेत, बाबू शेठ पण आहेत, आणि आम्ही ती प्रशासनाला दिली की कोण अपंग आहे, कोणाच्या घरात कोणाला कॅन्सर झालेला, अशी यादी आम्ही बदलून घेतली BLOना सहकार्य म्हणून. त्यामुळे BLOवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. खालच्या बैठकीत त्यांच्या बैठकीमध्ये की आम्हाला निधी मिळत नाही. आता राष्ट्रवादीच्या मीटिंगमध्ये मी कसं काय असतं. पुणे महानगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळं जय पवार साहेब असतील, पार्थ पवार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील ना, किंवा सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. मनसेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण आणि महायुतीवरती आरोप केलेले पाहायला मिळते. थोडा मास दाखवू नका, तुमचे दादा रिक्षा चालवायचे तेव्हा आम्ही मर्सिडीजून फिरायचो. काय तुमचे दादा तेव्हा रिक्षातून फिरायचे तेव्हा आम्ही मर्सिडी घेऊन फिरायचो. कोण पूर्वी रिक्षातनं फिरायचं? मी पण पूर्वी एसटीतनं फिरायचो. रिक्षा चालवायचं कशासाठी? कोणाबद्दल बोलतो? बघा, कोणाच्या परिस्थितीवर राजकारणात बोलू नये. आणि हे देखील काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे, ज्याची आपण पात्रता ठरवतो तो कधी ना कधी आपला जर बॉस झाला तर मग किती त्रास होतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कशाला बोललं पाहिजे ना. तत्वाशी भांडायचं. मी परवा देखील एका प्रसंगामध्ये सांगितलं की मला कोणाच्या घराण्याशिवाय किंवा घराण्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसबद्दल मला विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी रणांगणात घेऊन राजकारण खेळतो. त्याच्यामुळे हे आता ते रिक्षातनं फिरायचे, ते गाडीतनं काय फिरतात, असलं
त्यांना लक्ष लावा. धन्यवाद, शुभेच्छा. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दिग्गज.